महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हिताची जपणूक करायची असेल तर उभारणीच्या कामाला प्रोत्साहित करावे लागेल, असा सल्ला केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी दिला। यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी निमित्त आयोजित कार्यक्रमात शरद पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमाचे अध्यक्षपद विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी भूषवले। यावेळी महापौर वैशाली वनकर, राष्ट्रवादीचे अंकुश काकडे, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्ष माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह प्राध्यापक मिलिंद जोशी, वनराईचे अध्यक्ष मोहन धारिया, रावसाहेब शिंदे, सारे पाटील, निसर्ग कवी नादो महानोर यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। या प्रसंगी धारिया, शिंदे, पाटील आणि महानोर यांचा पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। पवार म्हणाले, चव्हाण साहेब नेहमी आम्हाला सांगायचे की निवडणुका होईपर्यंत तुम्ही संघर्ष करा, निवडणुका झाल्यानंतर तुम्ही लोकांचे प्रतिनिधी बनता। तुम्हाला राज्य करण्याची संधी मिळाली तर तुम्ही राज्याच्या सर्व जनतेचे प्रतिनिधी बनता, पण तुम्ही त्या प्रतिनिधित्वाचा अधिकाराचा उपयोग सामान्य माणसाला मोठं करण्यासाठी, त्या परिसराला समृद्ध करण्यासाठीच केला पाहिजे। पण आज याच विचारांना तिलांजली दिली जात आहे। परिसराला पुढे नेण्यासाठी काही नवं करायचं, काही उभारायचं असेल तर त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे, असे सांगून पवार पुढे म्हणाले, जनतेच्या प्रगतीसाठी एक उद्योग समूह उभा केला म्हणून भाजपचे काही नेते माझ्यावर पण सध्या टीका करत आहेत। लोकांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी एखाद्याने काही पावलं टाकली असतील तर त्याला प्रोत्साहित करायचं की उद्योजक म्हणून त्याला हिणवायचं, हा विचार करण्याची वेळ आता आली आहे। आणि माझ्या मते महाराष्ट्राच्या, देशाच्या हिताची जपणूक करायची असेल तर या उभारणीच्या कामाला प्रोत्साहित करण्याचीच भूमिका घेतली पाहिजे। त्यावर कोणी काही टीका टिप्पणी केली तर ती टीका टिप्पणी समाजाच्या हिताची नसून समाजाच्या प्रगतीला एक प्रकारचा अडथळा आणणारी आहे आणि त्याच भावनेने पुढे जाण्याचा विचार करणं, याचाच अर्थ यशवंतरावांच्या विचारांना खऱ्या अर्थाने प्रोत्साहित करण्याचं काम आपण करतो आहोत, अशा शब्दात पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांना मानवंदनाच दिली। त्यांच्या विचारांना विधायक कामाच्या संबंधीची भूमिका ही आपण जन्मभर सांभाळली पाहिजे, हा दृष्टिकोन त्यांनी या ठिकाणी जाणीवपूर्वक पोचला आणि त्यामुळेच त्यांच्या विचाराचा कौतुक सत्कार आपण आज या ठिकाणी या व्यक्तीच्या सत्काराच्या माध्यमातून केलेला आहे। आपल्याला हेच जपलं पाहिजे। चव्हाण साहेब नेहमी आम्हाला लोकांना सांगायचे की निवडणुका होईपर्यंत तुम्ही संघर्ष करा, निवडणूक झाल्याच्या नंतर तुम्ही प्रतिनिधी बनता, तो सगळ्या लोकांचे प्रतिनिधी बनता। तुम्हाला राज्य करण्याची संधी मिळाली तर राज्याच्या सगळ्या जनतेचे तुम्ही प्रतिनिधी होता आणि त्या प्रतिनिधित्वाचा अधिकाराचा उपयोग हा माणसाला मोठं करण्याच्यासाठी, परिसराला समृद्ध करण्याच्यासाठी घेतला पाहिजे आणि तिथं आपण हा या विचाराचा, त्या विचाराचा ही भूमिका कधी मनामध्ये घेतली का, देता कामा नये। आज नेमकं या सगळ्या गोष्टीला तिलांजली देण्याच्या संबंधीचा विचार जाणीवपूर्वक समाजामध्ये मांडला जातो, त्याच्यामुळे अनेक घटक हे अस्वस्थ होऊ शकतात। काही उभं करायचं का नाही, लोकांच्या जीवनामध्ये काही फरक करायचा का नाही, जो काही उभं करत असेल, फरक करत असेल, लोकांच्या जीवनामध्ये समृद्धीच्या रस्त्यावर त्याला न्यायचं असेल तर त्याला प्रोत्साहित करायचं का नाही, या सगळ्या गोष्टीचा विचार करण्याची वेळ आलेली आहे। एक मोठी कॉन्ट्रोवर्सी सध्या चालू आहे ती माझ्याभोवती सुद्धा आहे। एक भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी एक उद्योग समूह उभा केला आणि त्याच्यामध्ये 2 टीका सुरू झालेली की हे उद्योजक आहेत का राजकारणी आहेत। आता सारे पाटलांना काय म्हणायचं, उद्योजक म्हणायचं का राजकारणी म्हणायचं। लोकांनी संधी मिळाल्याच्या नंतर लोकांच्या जीवनामध्ये बदल करण्याच्यासाठी आपल्या ज्ञानाचा, आपल्या कष्टाचा, आपल्या कर्तृत्वाचा उपयोग करण्याची भूमिका जर सारे पाटलांनी केली आणि जरी ते भले स्वातंत्र्याच्या चळवळीत होते, सार्वजनिक जीवनामध्ये काम करणारे कार्यकर्ते, नेते होते, पण लोकांच्या जीवनामध्ये बदल करण्याच्यासाठी त्यांनी काही पावले टाकली असतील, त्याला प्रोत्साहित करायचं का उद्योजक म्हणून त्याला हिणवायचं, याचा विचार निश्चितपणाने करण्याची वेळ आलेली आहे। आणि चव्हाण साहेबांनी ही गोष्ट नेहमीच सांगितली, काहीतरी उभं करा, लोकांच्या जीवनात फरक पडेल असं काम करा, त्या कामाच्यासाठी प्रोत्साहित करा जे कोणी करणार असतील ते। मग त्याचा पक्ष, त्याचा धर्म, त्याची जात, या सगळ्या गोष्टी न बघता कुणासाठी तो काम करतोय या प्रकारचा दृष्टिकोन ठेवून तुम्ही लोकांनी पुढची पावलं टाकली पाहिजे। कृषी औद्योगिक समाजाच्या उभारणीचा संदेश महाबळेश्वरला देत असताना त्यांनी ही भूमिका प्रकर्षाने त्या ठिकाणी मांडली
आणि माझ्या मते महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हिताची जपणूक करायची असेल तर या उभारणीच्या कामाला प्रोत्साहित करण्याचीच भूमिका ही घेतली पाहिजे. कोणी त्या संबंधीची काही टीका टिप्पणी केली तर ती टीका टिप्पणी ही समाजाच्या हिताची नाही, सामान्य माणसाच्या सन्मानात जगण्याच्या संबंधीची खबरदारी घेण्याच्या प्रयत्नाला एक प्रकारचा अडथळा आणणारी आहे आणि त्या भावनेनं पुढे जाण्याचा विचार आपण करणं, याचाच अर्थ यशवंतरावजींच्या विचाराला खऱ्या अर्थानं प्रोत्साहित करण्याच्या संबंधीचं काम आपण करतो हा निष्कर्ष तुम्हाला मला काढता येईल. यशवंतरावजी एक बहुआयामी अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं. ते प्रशासक तर उत्तम होतेच, प्रशासन कसं करावं या प्रकारचा आदेश त्यांनी केला. ते उत्तम संसदपटू होते, उत्तम वक्ते होते. त्यांच्या भाषणाच्यासाठी मैलोनमैल लोक जात असत त्याचा विचार ऐकण्याच्यासाठी. साध्या सुलभ भाषेमध्ये प्रश्नाची उकल ते अगदी सहजपणानं करून द्यायचे.